संत श्रेष्ठ जगद्गुरू माऊली तुकाराम महाराजांचा हा 1282 क्रमांकाचा अभंग आहे. रिद्धी सिद्धी दासी कामधेनू घरी परी नाही भाकरी भक्षावया. लोंडे वालिस्ते पलंग सुपत्ती परी नाही लंगोटी नेसावया. पुसाल तर आम्ही वैकुंठीचा वास परी नाही राहायास ठाव कोठे. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे परी नाही कोणाचे उणे पुढे. महाराजांनी या अभंगातून आपली स्थिती वर्णन केलेली आहे. परमेश्वराचा जो खरा भक्त आहे त्याची स्थिती या अभंगातून त्यांनी वर्णन केलेली आहे. हरीचे दास कसे असतात, हरीचे भक्त कसे असतात, त्यांची स्थिती कशी असते हे या अभंगातून महाराजांनी वर्णन केलेले आहे. ते आनंदाने परिपूर्ण असतात. परमानंद परमेश्वर त्यामध्ये आलेला असतो. त्यामुळे त्यांना सांसारिक वस्तू प्राप्त करणे हा त्यांच्या मनातला उद्देश संपूर्णपणे नष्ट झालेला असतो. सांसारिक वस्तू त्याला आकर्षित करू शकत नाहीत. खऱ्या संत, खरा माणसाचे लक्षण या अभंगातून महाराजांनी सांगितलेले आहे. महाराज पहिल्या चरणात म्हणतात की रिद्धी सिद्धी दासी कामधेनू घरी परी नाही भाकरी भक्षावया. रिद्धी सिद्धी आमच्या घरी काम करतात, आमच्या घरी कामाला आहेत. रिद्धी सिद्धी दासी आहेत आमच्याकडे, परंतु घरी आमच्या खायला भाकरी नाही, खायला अन्न नाही. या प्रकारे खायला अन्न नसले तरी चालेल, भाकरी नसली तरी चालेल, परंतु आनंद घन परमेश्वर हा आमच्यामध्ये समाविष्ट आहे. रिद्धी सिद्धी म्हणजे ज्या हजारो लोकांच्या भाकरी निर्माण करणारी जी कामधेनू आहे ती आमच्या घरामध्ये काम करते. मग आम्हाला खायला भाकरी, माणूस सांसारिक माणूस भाकरीच्या पाठीमागे लागत असतो. आम्ही हरीचे दास आहोत, आम्ही विष्णुदास आहोत. आम्ही भाकरीची चिंता करत नाही. घरात भाकर नसली तरी चालेल, परंतु आम्ही आनंदघन परमेश्वराच्या वाटेवर आहोत, त्या मार्गावर आहोत. त्यामुळे आम्ही सांसारिक वस्तूची चिंता करण्यात आमचा वेळ व्यर्थ वाया घालवत नाहीत. कारण की त्याला आम्ही शूद्र समजतो, त्यांना आम्ही तुच्छ समजतो. कारण की आम्ही याच्यापेक्षा ज्या रिद्धी सिद्धी आहेत त्या आमच्या घरी दासत्व त्यांनी पत्करलेलं आहे. त्यामुळे शूद्र भाकरीच्या पाठीमागे आम्ही पळत नाही, सांसारिक वस्तूच्या पाठीमागे आम्ही धावत नाही. लोंडे वालिस्ते पलंग सुपत्ती परी नाही लंगोटी नेसावया. आम्ही कसे आहोत म्हणजे असं म्हणतात की बाबा आमच्या घरी वालिस्ते आहेत, पलंग आहे, लोड आहेत. या प्रकारे आम्ही सधन संपन्न आहोत. हे सांसारिक माणसाच्या दृष्टीने महाराजांनी हे वाक्य लिहिलेलं आहे. या अभंग परी नाही लंगोटी नेसावया. एवढं जरी असलं तरी आमच्या घरी लंगोटी सुद्धा नेसावायला नाही, म्हणजे वस्त्र आमच्याकडे नाही, अन्न आमच्याकडे नाही. तरी परंतु आम्ही मनाचे एवढे श्रीमंत आहोत, एवढे सधन आहोत की आमच्यामध्ये निगेटिव्हपणा बिलकुल संपलेला आहे. खायला भाकरी नसली तरी आम्ही तृप्त आहोत. परमेश्वराच्या घरी लोडे वलिस्ते पलंग नसले तर सुपत्ती नसली तरी आम्ही तृप्त आहोत. परमेश्वराच्या आनंदघन स्वरूप परमेश्वर आमच्यामध्ये अंतर्भूत असल्यामुळे आम्ही या बाह्य वस्तूची चिंता करत नाही. पुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास परी नाही राहावायस ठाव कुठे. आम्हाला कुणी विचारलं की तुम्ही राहायला कुठे, तर आम्हाला राहायला घर नाही, अन्न नाही, कपडा नाही, तरी पण आम्ही स्वतःला
आम्ही परमेश्वराचे भक्त असल्यामुळे आमचं ठिकाण राहण्याचं हे वैकुंठ आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण आहे. परमेश्वराचं आनंद घन स्वरूप प्रत्येकाला वाटण्यासाठी आम्ही जन्म घेतलेला आहे. आम्हाला या बाह्य वस्तूपासून आम्हाला काहीही घेणं देणं नसतं. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, परी नाही कोणाचे उणे पुरे. आम्ही तिन्ही लोकांचे राज्य आहोत. आमच्यात कमीपणा असा तुम्हाला कसल्याही प्रकारे सापडणार नाही. आम्ही कोणत्याही बाबतीत कमी नव्हतो. आम्हाला परमेश्वर हा जो मूळ गाभा आहे आनंदाचा, तो आम्हाला धागा सापडलेला आहे. त्यामुळे सांसारिक अन्न, सांसारिक राहण्याची जागा, सांसारिक कपडे हे आम्हाला दुःख किंवा सुख देऊ शकत नाही. याच्या पलीकडे गेलेलो आहोत आम्ही. याच्या पलीकडे जाण्याची अवस्था आनंदघनाची आम्हाला प्राप्त झालेली आहे. अन्न खायला आहेत, भरपूर अन्न खायला आहे, मस्त पंचपक्वान्न आहे, परंतु मनामध्ये आनंद नाही. कपडे घालायला मूल्यवान कपडे आहेत, परंतु मनात आनंद नाही, म्हणजे मनात परमेश्वर नाही. भरपूर जागा आहे, राहायला घर आहे, परंतु परमेश्वर त्यामध्ये नाहीत. अशा लोकांचा काहीही उपयोग होत नाही. दारिद्र्य असलं तरी चालेल, कपडे नसला तरी चालेल, राहायला घर नसला तरी चालेल, परंतु आनंदघन परमेश्वर त्यामध्ये जर समाविष्ट असेल तर त्याला ह्या बाह्य वस्तू झिरो असतात. त्यामध्ये तो किंमत देत नाही, त्यामध्ये तो रममान होत नाही. असा माणूस परिस्थिती लोकांना सुख देऊ शकतो, आनंद देऊ शकतो आणि त्यामधून राष्ट्र, देश आणि जगाची प्रगती होऊ शकते. आनंदघन प्रत्येकाला जर त्यांनी आनंदी होण्याचा मंत्र दिला तर तो माणूस त्याच्या कार्यामध्ये परफेक्ट होतो आणि त्यामुळे तो बाह्य वस्तूचा विचार करत नाही, दिलेले कार्य दर्जेदार करतो आणि तो आनंदघन परमेश्वरामध्ये रममान असतो. असा या अभंगाचा मतितार्थ आहे.